यांच्या विरोधामध्ये भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे बी या दोन संघांदरम्यान पुढील सामना होईल आणि महेश आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायची आपल्या विनंती आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय श्रीमान हर्षदजी पवार साहेब आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला दोन्ही संघ आपला 12 खेळाडू पाठवा. थँक्यू सर. तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड सिंगल धाव येईल. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरी ही धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली आहे. बॉलरचं नाव कळवा. बॉलरचं नाव आनंद. ओके. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आनंद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा आल्यात. सामना क्रमांक मैदानामध्ये चौथा एका दिशेने असणार आहे माऊली क्रिकेट संघ कुंभवडे, दुसऱ्या विरोधात असणार आहे भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे ब. फुलटा स्वरूपाचा बॉल मिडऑफला चेंडू जाईल. सिंगल धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती 4 धावा झाल्यात. सुरुवातीच्या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा आल्या. दुसऱ्या देखील बॉलवरती 2 धावा. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा हा सामना. षटक क्रमांक पहिलं षटक जे आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. कोल्हा टप्प्याचा बॉलीचा देखील फटका सुरू काय समोरच्या दिशेला वेगवान स्ट्रोक. सिंगल. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी संधी नसणार आहे. 2 धावेनंतर आपण पाहतोय सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 5 धावा. या ठिकाणी STVC संघ ठाणेवाडी या संघाचा आपण या ठिकाणी या स्पर्धेतील एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देतोय. या ठिकाणी सन्मान चिन्ह भेटलंय का. आणि या अगोदर सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब महेशच्या नावावरती. चला महेश या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घ्या. 7 बॉलमध्ये 14 धावा या खेळाडूने बनवल्यात. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय शॉर्ट पिचचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेच. पुन्हा एकदा सिंगल धावा आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरची धावा 6 धावा. या ठिकाणी वासुदेवजी कांबळे साहेब यांना विनंती आहे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देतोय. धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आनंद. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. धावफलकावरची धावा आतापर्यंत 6 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. कोल्हा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा इथं फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पहा खूप दूरवरती आणि मैदानामध्ये बॉल निघून जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. धावफलकावरची धावा 10 धावा ज्यातून नोंदवल्या गेल्यात. इथे गेले फुलटा स्वरूपाचा बॉल ऑन साईडला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आता धावा 11 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक पहिलं षटक मैदानामध्ये संपले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला आहे आणि या 6 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 11 धावा. नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय UTC या लाईव्हच्या माध्यमातून. जगाच्या कानाकोपऱ्यामधून ही स्पर्धा आपण पाहू शकतो. लाईव्ह टेलिकास्ट टीमचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी सुरेंद्रजी पवार साहेब आणि राहुलजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलकावरती 11 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या सुरू असणारे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दत्ताराम.
हो इथं फटका तर सूर्य काय क्षेत्ररक्षक दूरवरती असणार आहे. सिंगल धाव घेतले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, थोडासा फंबल आणि मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट होतील. आणि या 2च्या मदतीने डबल कव्हरची धावा आता ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत 13 धावा. नक्कीच आमच्यासोबत जोडले गेले समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेत असणारे एक मुख्य आयोजक आहेत भास्करजी कांबळे आहेत आणि संपूर्ण त्यांची टीम देखील या ठिकाणी आहेत. त्यांचे कौतुक आहे. इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा बॉल क्रॉस बॅट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा सिंगल, अगदी सिंगल डबल धाव्यांच्या साह्याने आपण पाहतोय मैदानामध्ये धावफलक जे सरसावलं जात आहे. धावफलकावरती 14 धावा एका दिशेने कुंभवडे ब, तर दुसऱ्या दिशेने देखील आपल्याला पाहायला भेटत आहे कुंभवडे. अगदी एकाच गावातील हे 2 संघ आहे, परंतु आज मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. हेच तर क्रिकेट आहे. ओ इथे देखील बॅटच्या वरच्या बाजूला हा चेंडू लागला. पुन्हा एकदा सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 15. मैदानामध्ये फक्त सर तुम्ही एकमेकांच्या विरोधक आहेत. तुम्ही ग्राउंडच्या आतमध्येच तुम्ही एकमेकांच्या विरोधात खेळता, परंतु ग्राउंडच्या बाहेर तुम्ही चांगले सहकारी आहेत. हे क्रिकेटने आपल्याला दिलं आहे. म्हणजेच क्रिकेटने तुम्हाला युद्ध करायला देखील शिकवलं आहे आणि युद्ध मैत्रीपूर्वक कसं असतं हे देखील तुम्हाला क्रिकेटने शिकवलं आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हे देखील क्षेत्ररक्षक असणार आहेत. अगदी सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 16 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. क्रिकेटने अनेक नाती आपल्याला शिकवलेत. यष्टिरक्षकाचं एक आपण विश्वासाचं नातं पाहतो, गोलंदाजाचं एक आत्मविश्वासाचं नातं पाहतो आणि फलंदाजाचं आपण पाहतोय संघाचा असणारा करता आणि धरता हे देखील नातं आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. हे नातं आहे क्रिकेटचं. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज तयार. इथं फटका फस त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित पंचायत समिती सदस्य आदरणीय सुरेश भाऊ पवार यांचे बंधू सुरेंद्र पवारजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय उपाध्यक्ष राहुलजी पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सगळे पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विलास. पहिलाच बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बॉल लागलाय का एकदा चेक करा आणि आयोजक कमिटी विनंती आहे पाणी द्या. मित्रांनो हे ग्रामीण क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या जीवाला जपून खेळा आणि जितकं शक्य आहे तितकं पाणी देखील तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी आयोजक कमिटीने पाण्याची सुविधा केली आहे. तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता. उन्हाचा देखील आपण पाहतोय प्रभाव जास्त आहे. ओके पहिलाच बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट आलाय. खरं तर ग्रामीण क्रिकेट मित्रांनो खऱ्या अर्थानं खूप अवघड आहे. ग्रामीण क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला अनेक प्रश्नचिन्ह आतापर्यंत उपस्थित झालेत. तुला क्रिकेट खेळून का भेटणार आहे, परंतु तोच ग्रामीण क्रिकेट खेळाडू भल्या भल्यांना क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये भेट लावतोय. गावं आणि शहरापुरता असणारा क्रिकेटचा खेळ आता 7 समुद्र पलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या टेनिस पटलावरती आणलाय
आणणारा खेळाडू कोण आहे? ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं कष्टाचं आहे, संघर्षाचं आहे. मेहनतीचा क्रिकेट कोणता असेल ना, तो ग्रामीण क्रिकेट आहे. इथं बॉल खराब आहे, वाईट बॉल असणार आहे, अव्वंतर धाव येईल. आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा 24 धावा. नोकरी धंदा आणि तुमचा हा बॉल बॅटवरती येणार नाही आहे. धावपलकावरची धावा स्थिर आहेत. 28 धावा या धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल मैदानामध्ये असणार आहे. 28 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. सकाळच्या सत्रातील सामने आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये ट्रॅव्हल झालेत. इथे देखील अनसाईडला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवर. हॅलो चेक. पहिला डाव मैदानामध्ये संपला आहे आणि या पहिल्या डावाच्या अखेरीस धावपलकावरची धावा 32 धावा नोंदवल्या गेल्यात. तर विजयासाठी आव्हान असणार आहे 33 धावेंचं. आणि पर्व क्रमांक दुसऱ्यामध्ये देखील आपण पाहतोय त्याच पद्धतीने त्याच नियोजनातून अतिशय बहारदार कार्यातून आपण पाहतोय या ठिकाणी भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे या संघाच्या माध्यमातून हे चषक आयोजित करण्यात आल्या. खरं तर जर पाहायला गेलं तर याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की आपल्या तालुक्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म तयार व्हावा आणि एक संधी उपलब्ध व्हावी. आणि त्या संधीसाठीच आपण पाहतो या ठिकाणी कुंभवडे गावाने पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आणि त्या स्पर्धेला संपूर्ण संघाचा देखील त्याच पद्धतीने प्रतिसाद देखील भेटतो आहे. स्पर्धा भास्कर सर त्यावेळी यशस्वी होते ज्यावेळेस तुम्हाला सर्वांचा प्रतिसाद असतो. इथे तुम्हाला प्रतिसाद संपूर्ण संघांचा भेटलाय, मुख्यतः तुमच्या ग्रामस्थांचा भेटलाय आणि तुमच्या गावातील असणाऱ्या लेजंड मान्यवरांचा देखील भेटलाय. क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या मान्यवरांचा देखील या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी साथ भेटली आहे. आणि साथ खऱ्या अर्थानं किती महत्त्वाची असते ना ती आज आपल्याला दिसते आहे. म्हणजे एकमेकांच्या साथीशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्व आहे. पत्नीला जशी त्यांच्या पतीची साथ असते संसार चांगला चालतो, तसंच क्रिकेटमध्ये देखील साथीचं खूप महत्त्व आहे. एकमेकांची साथ खऱ्या अर्थानं जीवनामध्ये असेल ना तर तुम्ही यशस्वी आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांनी साथ दिली. 18 पगड जातीचे मावळे होते, कुठल्याही प्रकारे जातीचा त्या ठिकाणी उल्लेख नव्हता, तरी देखील संपूर्ण प्रजा सुखात होती. आणि तसंच बाबासाहेबांचं देखील कर्तव्य आहे. कोणत्या एकाच समाजासाठी त्यांनी कार्य केलं नाही आहे, तर संपूर्ण भारतामध्ये जेवढे समाज आहे त्या समाजाला एकत्र ठेवण्याचं काम संविधान रूपात त्यांनी केलं आहे. हे महान कर्तव्य बाबासाहेबांचं आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर महिला दिन आहे आणि या दिनासाठी देखील आणि या महिलांसाठी देखील बाबासाहेबांचा थोर उपकार आहे. हिंदू कोडबिल देखील बाबासाहेबांनी लिहिला. आणि चूल आणि मूल. आवाज नाहीत सर, आवाज नाहीत तिकडं. हॅलो शेख, येतो सर आवाज? तो साऊंड बंद झाला आय थिंक. अगदी आजच्या दिवसामध्ये या महिला दिनासाठी बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. हिंदू कुडबिल्लीला चूल आणि मूल इथपर्यंत असणारी महिला आज राष्ट्रपती देखील होती आहे. हे देखील बाबासाहेबांची देण आहे.
आणि त्या महामानवाचे जेवढे उपकार आहेत ना आपल्यावरती ते कधीच फिटणार नाही. पहिला डाव मैदानामध्ये संपलाय आणि या पहिल्या डावाच्या अखेरीस धावपलकावरची धावा आता नोंद. फेलोशिप लाईट आली आहे. तो साऊंड चालू आहे आता. ओके. अखोऱ्या टप्प्याचा बॉल इथं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये झेल तर सुटलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतो हा बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल सरळ जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानामध्ये आपण पाहतो हा बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल सरळ जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंकडे वाढतायत. 15 धावा ज्या धावपलकावरचे नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. चला पंचांना विनंती थोडं स्पीडअप करायचं आहे. धावपलकावरती 15 धावा. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे या संघाच्या माध्यमातून केलं गेला. बाबासाहेबांच्या नावाने असणारे क्रिकेटचा हा महाराष्ट्र संग्राम, क्रिकेटचा हा मांजरे संघ विनंती आपण टॉस करण्यासाठी या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिल. धावपलकावरती आपण पाहतोय धावा 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल ज्या आपल्याला पाहायला भेटतात. इथे देखील चेंडूला सन्मान केला गेला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी असणार आहे सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढतात. आता 16 धावा ज्या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 16 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. मांजरे संघ नाणेफेक जिंकला. निर्णय काय आपला? सिंगल धाव. दुसरे देखील धावायचा प्रयत्न मिस फील्ड. वारंवार आपण पाहतोय भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे संघाकडनं होत्या. चुका आता सुधाराव्या लागणार आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं या ठिकाणी उपस्थिती खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मोलाची होती. खऱ्या अर्थानं तुमची साथ आहे म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही जेवढं सहकार्य करता ना त्या सहकार्यामुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा येते. क्रिकेटला आणि त्या स्पर्धेला तेव्हा शोभा येते ज्यावेळेस मान्यवरांच्या या ठिकाणी सहकार्य असतं, ग्रामस्थांची साथ असती आणि एकमेकांची एकजूट असती. म्हणून हा क्रिकेटचा 16 खऱ्या अर्थानं आनंदात भरला जातो. धावपलकावरची धावा नोंदवल्या गेल्या. 16 धावा. फलंदाज त्या ठिकाणी तयार.
इथं वेगवान बॉल अपील केलंय परंतु आपण पाहतो अपिलामध्ये तितकी क्षमता नसणार आहे. पंचांचं कौतुक आहे. पंच होणं मित्रांनो खऱ्या अर्थानं खूप अवघड आहे. अनेक दबाव अनेक दडपण पंचांवरती असतात. प्रेशरचा खाली आपण पाहतोय खेळाडूंचा प्रेशर असतो, वरतून ऊन देखील असता, पूर्ण कॉकटेल होतं परंतु पंच आपल्या निर्णयावरती कधी पण ठाम आहेत. पंचांचं कौतुक करावं जितकं कमी आहे. क्रिकेटचा श्वास म्हणून पंचांकडे आपण नेहमीच पाहतो. अनुभवी पंच आहेत, सरांचं देखील या ठिकाणी कौतुक आहे. धावपलकावरची धावा अजून देखील स्थिर आहेत. 16. इथं फटका मोठा आहे, इथं फटका तर फसलाय. शतररक्षक डाऊन दी बॉल. झेल मैदानामध्ये दुसऱ्या अटॅम्पमध्ये सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि खऱ्या अर्थाने या फलंदाजाचा झेल सुटलाय आणि हा झेल किती महत्त्वाचा होता ना. आता ज्या फलंदाजाचा झेल सुटलाय ना त्याच्या बॅटमधनं येणाऱ्या धावा आहेत ना, झेल सोडणाऱ्या शतररक्षकाच्या हृदयाचे ठोके चोरण्याचं काम करणार आहे. मैदानामध्ये धावा देखील आपण पाहतो 20 धावा 20 रन्स. जिथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल, इथे देखील फटका फसलाय आणि यावेळी झेल टिपला जाणार आहे. यशस्वी झेल आणि संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला विकेट मैदानामध्ये आलाय. मैदानामध्ये कष्ट खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे. मैदान असो जीवन असो कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. कष्टाची माती तुडवल्याशिवाय यशाचं पीक येत नसतं आणि ध्येयाचा ध्यास घेतल्याशिवाय नशिबाचं पान देखील फिरत नसतं. तुझ्या वाटेत येणारे दगड तू शिडी म्हणून वापरून बघ. शिखरावर पोचल्यावर मग तू मागे वळून आनंदाने बघ. लोकांच्या बोलण्याने तू कधीच खचून जाऊ नकोस. स्वतःवरचा विश्वास मात्र कधीच ढळू देऊ नकोस. स्वतःलाच आपण पाहतो प्रोत्साहित करावं लागणार आहे. हे जग तुमच्या फक्त एक चुका शोधत असतात, परंतु तुम्हाला जगाला हरवण्यासाठी त्या चुकीवरती मात करण्यासाठी तुमचं तोंड पुरेसं नाही आहे, तर तुमचं कर्तृत्व पुरेसं असणार आहे. तुम्हाला तुमच्या टोमण्यावरती तुमच्या बॅटनं आणि तुमच्या बॉलने उत्तर द्यायचं असतं. हे क्रिकेटचं आहे. क्रिकेटमध्ये कधीच तोंडाने उत्तर दिलं जात नाही. जो आदर्श खेळाडू असतो ना तो त्याच्या बॅटनं आणि त्याच्या कर्तृत्वाने तो उत्तर देत असतो. आणि आज कुंबड्या विरोधात कुंबवड्या आहेत आणि आज कोणता संघ कोणाला मात देणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. इथे देखील वेगवान बॉल, हा बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावपलकावरती 20 धावा आहेत आणि आता समीकरण असणार आहे शेवटचे 12 बॉल आणि 12 चेंडूवरती बनवत असतील 13 धावा. चला स्पीडअप करायचं आहे, वेळ वाचवा, थोडी घाई करा. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत बनवल्या 20, आता मात्र समीकरण असेल शेवटचे 12 बॉल आणि त्या 12 बॉलवरती बनवायचं असणार आहे 13 धावा. बारा बॉल आणि 13 धावा. क्रिकेटने मित्रांनो आपल्याला बरंच काय दिलं आहे. मैदानातल्या त्या मातीने लढण्याची एक नवी उमेद आपल्याला दिलेली आहे. हरलो तरी पुन्हा उठण्याची एक सकारात्मक जिद्द देखील याच क्रिकेटने आपल्याला दिला आहे. फक्त खेळ नाही हा, याने एकीचं बळ शिकवलं. जातीपाती विसरून आपल्याला एक भारतीय म्हणून ह्याच क्रिकेटने जगवलं आहे. कधी संयम दिला धोनीसारखा तर कधी जोश दिला विराटचा. या खेळाने शिकवलं आपल्याला मंत्र माणुसकीचा. हे क्रिकेट आहे फक्त 3 अक्षरी शब्द आहे, परंतु संपूर्ण विश्वाला एकत्र बांधण्याचं काम या क्रिकेटने केलं आहे. इथे देखील समोरच्या दिशेला चेंडू हवेत आहे. शतररक्षक दूरवरती, प्रयत्न सुरेख होता. चेंडूने घेतले उसळी, परंतु शतररक्षक असणार आहे. शतरक्षण बारदार झालाय. दोन धावा घेतल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. 22 धावा. आता अजून देखील विजयासाठी 11 धावा बनवणं महत्वाचं आहे. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. 11 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. फलंदाज त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी, परंतु मैदानामध्ये संधी गमावली जाणार आहे. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. आता मात्र फक्त संयम खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, तर एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. कधी चंद्राने सूर्याची बरोबरी करायची नसते, कधी सूर्याने चंद्राची बरोबरी करायची नसते. चंद्र देखील चमकणार आहे आणि सूर्य देखील चमकणार आहे. विषय आहे फक्त वेळेचा आणि त्या वेळेची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. संयम खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे आणि आज संयम खूप कोणत्या संघाचा चांगला असणार आहे पाहावं लागेल. गॅप शोधलाय, बॉल फक्त
दिशा दिली या बॉलला आणि हा बॉल सरळ निघून जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. धवलकावरती 27 धावा, चौकार आलाय. हा चौकार खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने घेऊन जाणार होता. या चौकाराने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरेख झाली आहे. धवलकावरची धावा आपण पाहतोय 27 धावा धवलकावरती आहेत. फलंदाज या ठिकाणी तयार, परंतु गुणदाचा देखील या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे. इथं बॅटच्या मधोमध बॅटचा फेस खोललाय, इथं फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जाईल. महत्वाच्या क्षणी एक महत्वाचा झेल आणि संघाला लागतोय धक्का क्रमांक 2. फलंदाज झेल बाद. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खरं तर षटकार फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटलेत. एक लो स्कोरिंग सामने आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. मातीची खेळपट्टी आणि एक देखणं ग्राउंड मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि शाहूवाडी तालुक्यातील असणारे हे सर्वच खेळाडू आजपर्यंत या शाहूवाडी तालुक्याने आपल्याला भरपूर दिला आहे. शाहूवाडी नाव जर पाहिलं ना, लाल मातीतील नाव आहे. आतापर्यंत कोल्हापूरमध्ये आपण फक्त पाहिलेत पैलवान, परंतु या शाहूवाडीचं कौतुक आहे, यांनी क्रिकेटर देखील घडवलाय. आतापर्यंत पैलवान घडवले, आता क्रिकेटर घडवण्याचं काम या ठिकाणी शाहूवाडीकडून चाललंय. म्हणजे एक संघर्षाचं नाव म्हणजे शाहूवाडी तालुका आहे. ज्या वाडीतून संघर्ष करण्याची एक नवीन भूमिका भेटते, नवीन संधी भेटते. आणि त्याच मातीतला एक राजा आपण पाहिलाय, छत्रपती शाहू महाराज. मैदानामध्ये पुन्हा एकदा बॅक साईडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, वेगवान फील्ड आणि बॉल जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. 4च्या साह्याने धावपलकावरती आपण पाहतोय 31 धावा आणि आता विजयापासून फक्त 2 धावांपासून वंचित असणार आहे माऊली क्रिकेट संघ कुंभवडे. 31 धावा, 31 रन्स ज्या स्कोर कार्डवरती आहेत. भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे संघाला त्यांची मिसफील्ड खऱ्या अर्थानं मागात पडली आहे. झेल सोडले, मिसफील्ड केली आहे, चुकी केली आणि चुकीला क्रिकेटमध्ये कधीच माफी नसते मित्रांनो. पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. 32 धावा, 32 रन्स. सामना आता बरोबर झालाय, परंतु या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला कंपल्सरी धावा चेस करायच्या आहेत. मांजरे संघ आपला निर्णय कळवा. मांजरे संघ आपला निर्णय कळवा एकदा फायनल. गोलंदाजी ओके. या ठिकाणी मांजरे संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची 6 बॉल आणि 6 बॉलवरती आता अवघी 1 धाव जी विजयासाठी बनवायची आहे. आणि आता समजलं असेल 1 धावेला किती महत्व आहे, म्हणजे ती शेवटची 1 धाव राहिली आहे. मैदानामध्ये फुलटा स्वरूपाचा बॉल, नो बॉल आणि हा सामना जिंकलाय माऊली क्रिकेट संघ कुंभवडे संघ. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.